चा विषय आहे आणि आपल्या सर्वांनाच बुलेटचं प्रचंड वेड असतं। त्यामुळे आपण अनेकदा हौसे खातर बुलेट खरेदी करतो। काही जण तर केवळ रुबाब मारण्यासाठी किंवा इम्प्रेशन टाकण्यासाठी बुलेट वापरत असतात। पण सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील मळेगावचे माननीय श्री बिरदेव मदने यांनी चक्क मेंढरं राखण्यासाठी बुलेट घेतलेली आहे। ऐकून आश्चर्य वाटते ना, पण हे खरं आहे। ते बुलेटवरूनच मेंढरं राखतात आणि पाठीमागे ही बुलेट तुम्ही बघू शकता आणि आतल्या बाजूला मेंढ्यांचा कळप देखील तुम्हाला दिसतोय। वाघर लावलेले आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या मेंढ्या आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्याला देखील आपले बिरदेव मदने साहेब हे चक्क या बुलेटवरून कुंभमेळ्याला गेले होते। सलग मामा आणि भाच्याची जोड सलग 7 दिवस बुलेटचा प्रवास करून ते त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये पोहोचले होते। एकंदरीतच बुलेटवरून मेंढर राखण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात। मदने साहेब, महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सर्व श्रोत्यांच्याकडून मी तुमचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय। बिरदेव मदनेंची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे ते स्वतः शाहीर आहेत, जगप्रसिद्ध ओवीकार आहेत। पट्टणकडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये आपण यांना बघत असतो। फारांडे बाबा यात्रेला निघाले की त्यांच्या समेत हे सलग 11 दिवस या ठिकाणी पायी प्रवास करत करत पट्टणकडोलीला पोहोचत असतात आणि आपल्या कर्णमधुर अशा आवाजानं अवीट गोडीच्या धनगरी ओव्या ते सादर करत असतात। त्यामुळे ते ओवीकार म्हणून देखील या ठिकाणी जगप्रसिद्ध आहेत। आणि सुदैवानं मी आज त्यांचा पाहुणा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि माझा पाहुणचार करण्यासाठी देखील त्यांनी माझी बुलेट सवारी घडवलेली आहे। मी ज्यावेळेस कोल्हापूरहून बार्शीला आलो त्यावेळेस बार्शीच्या बसस्थानकावरती मला घेण्यासाठी ते स्वतः बुलेटवरून आले होते। त्याची देखील दृश्य आपण काही या ठिकाणी बघणार आहोत। पण एकंदरीतच त्यांचा हा बुलेट प्रवास आणि मेंढरामागचं जिणं आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊयात। मदने साहेब, मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। त्यामुळं मी तुमच्या आणि श्रोत्यांच्यामध्ये जास्त वेळ दरी निर्माण करणार नाही, आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊया। इतकी सगळी वाहनं असताना तुम्ही मेंढर राखण्यासाठी बुलेटच का खरेदी केली? मेंढी माऊलीनंच मला बुद्ध्या घातली की माझा प्रवास, माझी राखण तो बुलेटवर बसून केलं तर मला शोभा दिसेल म्हणून ह्या मेंढी माऊलीचाच मला आशीर्वाद लागून मी ह्या मेंढी माऊलीच्या जीवावर हा बुलेट घेऊन मेंढीची सेवा करण्यासाठी, मेंढी जरी रानात चारायला नेली तर बुलेट सावलीला लावून माझ्या गाड्या संघ मेळवर मेंढरा राखतो आणि यायच्या टायमाला मी बुलेटवर घरी येतो, ताने कोकऱ्याचा मेळ करतो आणि जर गोव्याची धनगराची भंडारोटी कुठला आली तर गोव्या म्हणायची तर तेवढ्या मग मी त्या टायमाला परत मेंढ्या वाटग्यात घालून तान्या पेंड पाजून बुलेटवर सवारी करून मी ज्या गावचं आवतं नाही मला त्या गावी मी पोचतो आणि धनगरी वया म्हणतो। बुलेटची किंमत साधारण 1.5-2 लाखाच्या घरात आहे। कसं जुगाड लावलं? कारण एका मेंढक्याला अशा पद्धतीनं बुलेट खरेदी करणं फार जड जाते। असं आहे, मेंढी जी आहे ती मूळ लक्ष्मी आहे, मूळ मेंढीपाशी सर्व धन आहे। मेंढी जो मेंढका माया प्रेमाने राखतो त्या मेंढक्याला काय मेंढी कमी करत नाही। मग मला असंच माझ्या पट्टणकडोलीच्या देवाचं आणि मेंढी माऊलीचं स्वप्न झालं की बाबा तू बुलेटवर आमची सवारी कर म्हणून। आता मला बुलेट घेऊन 2017ला बुलेट घेतली मी। 2017ला बुलेट घेतल्याच्या नंतर वापरण्यात थोडं तिची गलत वापर झाल्याच्या कारणानं गाडीचं काम निघाल्यामुळं मी परत ती गाडी डबल बनवली आणि ती डबल गाडी बनवून मी कुंभाचा प्रवास केला आणि शिळी मेंढीचं राखण केलं। धनगरी वव्या रोज इथं भंडारटे येईल त्या बुलेटवर प्रवास करून मी धनगरी वव्या म्हणतो आणि मेंढीचा सांभाळ करतो। आणि माझं कुळदैवत विठ्ठल बिर, खांदी कांबळा, फेटा धोतर, शाकाहारी, तंबो हेची घरं, मेंढ्या पालने फिरती अपार। माझं हे इर्ले गावचा मठ जे आहे ती माझी गुरुगादी आहे। ह्या गुरुगादीच्या ठिकाणी माझ्या मेंढ्या आज 1.5 महिना झाल्यात आल्या। त्या माझ्या परमेश्वरानं माझ्यावर जी काय कुठला संकटाचा टाईम येणार होतो म्हणून मला भगवंतानं बुद्ध्या घातली इर्लेच्या बिरोबानं आणि इर्लेच्या बिरोबाच्या दारात माझ्या मेंढ्या आल्या। त्या 2 महिने दिवस झालं मेंढ्याला सुख लागलं, मला सुख लागलं आणि देवाच्या बी शेवत माझा वाढावा झाला। असंच मला विठ्ठल बिरदेवाची माझ्यावर छाया राहावी, मेंढी माऊलीची छाया राहावी आणि सर्वांचा आशीर्वाद राहावा आणि मी जगभर वव्या गावीत मेंढीच्या आशीर्वादाने जावा एवढी माझी अपेक्षा होती। म्हणून पण मेंढपाळ म्हटल्यानंतर पारंपरिक मेंढपाळाचं जे चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहते ते चित्र म्हणजे
घर आमचं गावाबाहेर, हो. मेंढर थांबले ते माळावर, सारं बिराड घोड्यावर, आणि हले हे सोसायचे आम्ही जातीचे धनगर. मग तुम्ही बाकी सगळे धनगर घोड्याला प्राधान्य देतात. हो. आणि आमच्या खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये घोड्यावरती संसार लादून ते सगळे मेंढपाळ या ठिकाणी प्रवास करतात. बघा, ह्या मेंढीकडे घोडं बघायला मिळत नाही, बुलेट बघायला मिळत. मेंढी माऊलीच्या आशीर्वादानं, विठ्ठल बिरदेवाच्या आशीर्वादानं, मेंढी माऊलीच्याच आशीर्वादानं, मेंढी माऊलीला शिकून, मेंढी माऊलीचं धन कमवून ही बुलेट वापरायला सांगितली आणि बुलेट त्या मेंढीच्या आशीर्वादाने मिळाली. मान्य आहे मला. माझं घोडं वापरायचं म्हणलं तर मी घोड्यावर पसारा टाकू शकत नाही. माझा देव घोड्यावर आहे म्हणून मी देवाच्या घोड्यावर पसारा टाकू शकत नाही. मला विठ्ठल बिरदेवाची बुद्धी अशी आहे, माझ्या मेंढरा मागं पिकाप आणि बुलट ही मला विठ्ठल बिरदेवाच्या कृपेनं, मेंढी माऊलीच्या कृपेने मिळाली, इरल्याच्या बिरोबाच्या ठाण्याच्या कृपेने मिळाली. म्हणून माझं आज जगात राज चाललं ह्या मेंढी माऊलीच्या आणि विठ्ठल बिरदेवाच्या कृपेनं, कुलदेवाच्या कृपेनं. तर ही बुलट वापरतोय म्हणजे की मला कुठल्या काय अडचणीसाठी नाही, किंवा मेंढर कुठनंही तर तिकडे उचलून नेण्यासाठी नाही. ज्या गावाला मी जाईन ते शेतकरी माझी मेंढर नेऊन दुसरीकडे पोच करतात. मी बुलवाटवर प्रवास करून इळवर बुलट झाडाखाली लावून मेंढीचा सांभाळ करतो आणि मेंढ्या जीव लावून सांभाळतो. माझं आहे देवढंच मागणं देवाला, मेंढी माऊलीचा आशीर्वाद लागावा सर्वाला. विसरू नका, मेंढीला अमूल्य धन आहे ती, अमूल्य धनाला त्या रत्नाला जोडच नाही. सांभाळा मेंढी सोन्याची लिंडी, नाही सांभाळचाल मेंढी तर बिगर वाऱ्याची पिंडी आहे. म्हणून भगवंतानू सर्वांतानू सुशिक्षित झालाव, लय शाळा बी शिकलाव, नोकरी जरी लागलाव तर माझी कृपा आहे सांगण्याची, मेंढी माऊलीला विसरू नका. मेंढी पालनमध्ये तरी 10 मेंढ्या पाळा आणि मेंढीची सेवा करा. विठ्ठल बिरदेव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, मेंढीचा आशीर्वाद लागल्याशिवाय कधी राहणार नाही. अतिशय चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की आमचा बिरदेव बसलाय घोड्यावर आणि त्यामुळं मी माझा संसार जो आहे तो घोड्यावरून करत नाही. अशा पद्धतीनं माझा हा संसार चालू आहे. तुमचा बुलेटचा जो एकूण प्रवास आहे तो जवळपास 10 वर्षांचा झालेला आहे, बरोबर? हो. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला फायदा काय काय झाला या बुलेटपासून? ह्या बुलेटपासून असा फायदा झाला की मी जिकडे जायचं नव्हतं तिकडं मला भांडरवाटी जरी आली 400 कोसावरची 200 कोसावरती, माझं स्वतःचं वाहन बुलेट माझ्याजवळ असल्याच्या कारणानं मी कुठलीही भांडरवाटी घेतो आणि ह्या बुलेटच्या जीवावर भांडरवाटी करून येतो. बुलेट मला सजासजी पोचीतीन, सजासजी घरला आणती, न दुःख देता मला. म्हणून घोडा माझ्या देवाचं आशान आहे. घोड्यावर माझ्या देवाला बसायची जागा आहे, मला गबाळ टाकायची जागा नाही. मला भगवंतानी सांगितलंय, अरे येड्या तू इरकरी आहे, तुला जर घोड्यावर गबाळ टाकलं तर तू घोडा कधी होणार. म्हणून मी प्रपंचाचा घोडा सोडून हाती घोडा मला खरोखर त्या बुलेटच्या रूपाने मिळालाय. म्हणून मी जगभर प्रवेश त्या बुलेटवर करतो. ही मेंढी माऊलीच्या आशीर्वादाचा आहे आणि विठ्ठल बिरदेवाच्या कृपेचा आहे. मला जर कुठली भांडरवाटी तर मी 400-400 किलो 300-300 किलोमीटर ह्या बुलेटवर प्रवास करून मेंढी माऊलीपाशी मुक्कामाला येतो. आता तुम्ही मेंढपाळ म्हणून सगळीकडे फिरताय, मला एक सांगा की सोलापूर जिल्ह्यातलं हे एकमेव उदाहरण असावं बुलेटवरून मेंढ्या राखणं? 100% खरं, बरोबर का? महाराष्ट्रात आणखीन कुठं असं नाही, आणि मी बघितलं नाही, कुठं बघितलं नाही. म्हणजे हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की बुलेटवरून मेंढ्या राखल्या जात आहेत. मी असं पाहिलेलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे हेलिकॉप्टरमधून मेंढ्यांची पाहणी केली जाते किंवा त्या ठिकाणी देखील घोड्यावरून मेंढ्या राखल्या जातात. काही ठिकाणी तर मेंढरं विमानात भरून म्हणजे मेंढरांचा प्रवास घडवून आणला जातो. अशी देखील मी दृश्य बघितलेले आहेत. मेंढ्यांच्या गळ्यामध्ये सौदी अरेबियामध्ये म्हणजे अरब राष्ट्रांच्यामध्ये मी सोन्याची चैन देखील बघितलेली आहे. मेंढी माऊली सुखाची सावली असं सांगितलं जाते आणि त्या अनुषंगानंच मदनेसाहेब या ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन या गावातून त्या गावाला जात असतात. तुमची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे म्हणजे बुलेटवाला मेंढपाळ. आणि त्यात हा धनगरी वेश. बरोबर. सगळी लोक तुमच्याकडे काय म्हणून बघतात, तुम्हाला कशा पद्धतीनं ते रिस्पॉन्ड करतात? आमच्या धर्मात गंगा सुरवंती बिरुदेवाची आई बोलली होती महादेवाला, महादेवा एकच मुलगा दे मला, मुलगा जन्मा वायसा गुंडा, त्रिलोकी लावावा झेंडा. माझा जर मुलगा ही धनगरी ड्रेस परिधान जर केला तर माझा देव लोकाला देव दिसावा. आणि मला बघितल्यावर लांबनच लोक 2 हातांनी नम्रतानं राम राम करतात, देव आले म्हणतात, माझा सत्कार करतात. मला गावोगाव मान्यतानं नियमानं धर्मानं मला वागवलं जातंय आणि माझा गुरु दक्षिणा देऊन माझा भांडार घेऊन सुखी संसार होतो. ही असं माझ्या विठ्ठल बिरदेवाचा आशीर्वाद आणि ह्या मेंढी माऊलीचा आशीर्वाद आहे. म्हणून मी जगभर सुखी जगतो ह्या बुलेटवर आणि ह्या मेंढी माऊलीच्या जीवावर मी देशभर फिरतो. हे वेशभूषेविषयी काय सांगाल? हातामध्ये घड्याळ आहे, डोळ्यावर ते गॉगल आहे, पण धनगरी लूक जो आहे तो ओसांडून वाहतोय सगळा. असं बघा, म्हणजे घोंगडा आहे, बाकी धनगरी फेटा आहे, दाढी खास धनगरी स्टाईल मध्ये. बघा माझं कुलदैवत विठ्ठल बिर, खांदी कांबाळा फेटा धोतर, शाकाहारी तंबू हेच घर, मेंढ्या पालनी प्रीती अपार ही भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. आणि माझ्या आईला
मुलगाच नव्हता. माझ्या वडिलांना इरलेच्या बिरोबाच्या वाऱ्या केल्या. इरलेच्या वाऱ्यात पुजारी बाबू पुजारी म्हणून गवले. त्या बाबू पुजारीने खानबावाकडे नेलं. खानबावाने भंडार दिला आणि माझा जन्म झाला म्हणून इसरत नाही या इरलेच्या मठाला. म्हणून जागोजागेला वैशाखी पौर्णिमाला माझ्या देवाचा सोहळा भरतो इरले गावाला. वर्षाच्या वर्षाला हजर होतो मी या यात्रेला. तर भगवंताची कृपा आहे देवा माझ्यावर. मला जी अवतार दिलाय, माझं रूप जी दिलंय मला भगवंतानं, जसं आई सांगितली ती मुलगा जन्मावा ऐसा गुंडा त्रिलोकी लावावा झेंडा, तसं मला माझ्या आईच्या उदरात बिरदेवाने अवतार घेऊन लावलंय. आणि म्हणून मेंढीची सेवा करतो, जनची सेवा करतो. आणि कलाकार आहे मी, ओविगार आहे. जागोजाग कलाकारीचा विषय निघाला. तुम्ही सुप्रसिद्ध ओविकार तर आहात, शिंग देखील वाजवता. कोणत्या कला तुम्हाला येतात? मला ढोल वाजवायला येतो, मला झांज वाजवा येते, मला शिंग वाजवा येतं, मला लग्नाची वेळ येते, मला देवहंकारा येतं. माझा जी धनगरी पेस आहे, मला जी माझ्या धनगरी समाजात आवश्यक ज्या गोष्टीची आहे ते गोष्टी मला बिरदेवाने माझ्या हातात दिलेल्या आहे. ते मला प्रत्येक गोष्टीत साध्य होतंय. माझा कुठंच अपमान होत नाही. मला भगवंत जागोजागी उभा राहतो. या मेंढरांच्यामुळे तुमच्या संसाराची प्रगती कशी झाली सांगा जरा. बघा, ही संसारात माझ्या घरात मेंढीच नव्हती. माझी आई मला म्हणली, बिरा अरे मामानं मेंढ्या राखून 70 एकर जमीन घेतली. मी माझ्या आईला जबान दिली, आये मी जमीन काय घेणार नाही, गुंटाभर जागा काय कुठे घेणार नाही, पण 100 मेंढे मी दारात तू आहे तोवर सांभाळीन. आणि तुझ्या बी माघारी माझं मड त्या मेंढरातनं जावं म्हणून मी अपेक्षाने तुझ्या आशीर्वादाने 100 मेंढ्या सांभाळीन. मी आई माझ्या आईला जबान दिलेली आहे. मी ती जबान शेवटालाच नेणार आहे. मी आहे तो. म्हणजे आईला शब्द दिलाय म्हणून तुम्ही मेंढर राखतोय. म्हणजे माझी आई मला म्हणायची, बाबा मेंढी ही धनगराचं धन आहे मोठं. ह्या धनाशिवाय माणसाला सुधारणा होत नाही आणि ह्या धनाशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून मेंढ्या राखल्यामुळं माझ्या आईनं आणि ह्या मेंढी माऊलीनं विठ्ठल बिरदेवाने मला न शाळा शिकता, मला कुठलंच शिक्षण नाही, काही नाही, तरी बी मला या माझ्या आईच्या आशीर्वादानं, विठ्ठल बिरदेवाच्या आशीर्वादानं, मेंढी माऊलीच्या आशीर्वादानं मला सर्व साध्य झालंय. म्हणून ही इरलेगावच्या मठाला, ही कुलस्वामी देव आहे या सोलापूर जिल्ह्याला, 90 ठाणा या इरलेला. म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाला, बाबांनो नाही विसरायचं देवाला, चला जाऊ इरलं गाव पाहायला. निश्चितच इरलं गाव पाहायला आपण गेलं पाहिजे. मला एक सांगा की सध्या मेंढपाळांच्या खूप साऱ्या समस्या भेडसावत आहेत मेंढपाळांना, आणि त्यासाठी वेगवेगळी आंदोलनं केली जात आहेत. तुम्ही देखील एक काळ गाजवलेला आहे. समाजाच्या विविध प्रश्नांच्या वरती देखील तुम्ही आंदोलनं केलेली आहेत. काय सांगाल, धनगरांना एसटीचं आरक्षण मिळत नाहीये, त्यासाठी एका बाजूला आक्रोश सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मेंढपाळांचे प्रश्न सुटत नाहीत. तुमच्या समोर आज कोणत्या अडचणी आहेत? बघा, जेव्हापासून ही निर्मिती झालं, जग इलेक्शन राजकारण निर्मिती झालं, तेव्हापासून ह्या धनगर समाज भोळा आहे, मेंढपाळा आहे. ह्या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला जातो. पुढारी लोक येतात, मतापुरता आम्हाला घेऊन जातात, तुमची ही कामं करू ती कामं करू म्हणतात, आम्हाला परत विसरून जातात. बरं, तेवढं विसरून जात असताना आम्ही बी लक्ष देत नाही. आम्हाला ह्या गावात मेंढ्याला नाही चारा मिळाला तर आम्हाला पुढच्या गावाला गेल्याशिवाय मार्ग नाही. आणि ह्यांनी आम्हाला काय म्हणायचं की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ, तुमचा आम्ही सांभाळ करू, तुम्हाला आम्ही हर गोष्टीत पोचू. पण ही सध्या गोष्टी चुकीच्या आहेत. सरकारने आतापर्यंत धनगर समाजाला, मला सांगायचं, पंढरपुरावर मेळावा भरला होता. शरद पवारांनी घोंगडाने काठी पांघरलं. शरद पवारांनी तेव्हा सांगितलं की बाबांनो, धनगरांना तुम्हाला मी आरक्षण दिल्याशिवाय कधीच राहायचो नाही. शरद पवार बी बाजूला सरकला. परत महादेवराव जानकर आला. महादेवराव जानकरांनी बी काय करू शकला नाही. का तर ही समाज लुबिक नाही, लोकांच्या मागं पळणार नाही. ही धनवाला समाज. धन कशाचं? मेंढीचं. मेंढीच्या धनामुळं आम्ही लय बारीक गोष्टीचा विचार करत नाही. आज होईल उद्या होईल बघत राहू. आमचं फक्त मतदान घेतात आणि आम्हाला लबाड सरकार बोलतोय. म्हणून त्या सरकारवर आमचा काय भरवसा नाही. जेव्हा आम्हाला खरंच आरक्षण मिळावं तेव्हा आमचा भरवसा वाढेल आणि आमच्या मेंढ्यासनी चारा मिळावा. ही गावाच्या जी गायरानं, मेंढी माऊलीच्या गायीच्या आशीर्वादाने गायरानं सुटलेली आहे, ती ही मेंढ्याला गायरानं चराय मिळावी, गायीला गायरानं चराय मिळावी. ही काही सरकारच्या बापाची मालमत्ता नाही, तुमच्या आमच्या बी बापाची मालमत्ता नाही. ज्याची ही मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर ही मेंढी माऊली, आज आमच्या दारात मेंढी माऊली आहे. आम्हाला जिथं रान नजर पडेल, आम्हाला ती सरकारी रान दिसल्यावर वाटतं की आमच्या मेंढी माऊलीला ही रान राहावं. म्हणून आमची अपेक्षा आहेत, जी सरकारी जमिनी आहेत, जी गायीची गायरानं आहेत, ही आमच्या मेंढ्या माऊलीसाठी मोकळी सुटावी आणि आमची या मेंढीला सरकारकडून चाऱ्याची उपलब्धी व्हावी आणि आमच्या मेंढ्या सुखी जगावा, एवढी विनंती आहे आमची. निश्चितच एक जाता जाता आपल्या सर्व श्रोतांना तुमच्या गोड गळ्याचा शाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला तुमची
ओळख आहे. हो. जर आपल्या एखाद्या मेंढी माऊलीवरती एक जरा शाहिरी होती जाता जाता. मेंढीबाईला कतारान आकड पुसवाडी ती जाणान आली मोळ्याची सवाशी नवा आली मोळ्याची सवाशी ना मेंढीबाईला कतारान मेंढ्या कतारा सवारीला गोंडाना वाटला वारीला गोंडाना वाटला वारीला मेंढीबाईला कतारान हाती कातरी वाजत्या त्या नव्या लावारी बुजात्या त्या नव्या लावारी बुजात्या त्या मेंढीबाईला कतारान धरा कातरी मुठीला गोंडरा गावा पाटीला गोंडरा गावा पाटीला मेंढीबाईच्या पेडावर इरलं गावाच्या मठावर जोड भांडूला घुमायतवा आला दैवत सांगायत मेंढीबाईला कातरान कातर कर्याला तुपा पोळ्या आमच्या मेंढ्यानं माया दळ्यावा आमच्या मेंढ्यानं माया दळ्या मेंढीबाईला कातरान कातर कर्याला तुपा भात ढवळ्या मेंढीला गोंड सातवा ढवळ्या मेंढीला गोंड सात बिरू देवाच्या पेडावर पोत पोतवा ढोकायरी बिरू देवाच्या मंदिरात किरण मारती कोकायरी वा इरलं गावाच्या मठावर थोर बिरू देवाचं चांग भले मेंढी माऊलीचं चांग भले मेंढी माऊलीचं चांग भलं. बघा मेंढी माऊलीची सेवा केली. आज आपल्या मदने महाराजांना मेंढी माऊलीनं बुलेट दिलेली आहे. म्हणून महाराज म्हणतायत की मेंढी माऊली खऱ्या अर्थानं सुखाची सावली आहे आणि आपण तिची सेवा केली पाहिजे. तुम्हाला देखील जर कधी मेंढरामागची सफारी करायची असेल आणि ती देखील बुलेटवरून तर आपल्या बिरदेव मदने महाराजांची या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट घ्यावी आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्या गावी यावं. ते स्वतः तुम्हाला या ठिकाणी निमंत्रण देत आहे. निमंत्रण देत या. धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार जय जय विठ्ठल बिरदेवाचं चांग भले भागुबाई पौदबाईचं चांग भले खेलोबा माधवाचं चांग भले हुलजित माळिंगराचं चांग भले संत बाळूमाचं चांग भले इरलेगाव मठाचं चांग भले बोला कुंडली कावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय बाळूमा महाराज की जय पार्वतेश्वर हर हर महादेव.